नमस्कार, मी मुकेश दुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक। आजच्या ज्या बाजाराची स्थिती आहे, आज पण आपल्याकडे कमीत कमी 6 ते 7 हजार कॅरेट आहेत आणि मध्यंतरी जे आहे की एवढ्या प्रचंड मालामध्ये एक मालाची जी रूपरेषा आहे आपण चांगल्या पद्धतीने आपण टिकवून ठेवलेली आहे। माझ्याकडे शेतकरी आलेले आहेत, काही माझ्याकडे आज आलेले आहेत, काही माझ्याकडे रेग्युलर येत आहेत। तर एकंदरीत जो या आठवड्याचा जो सर्वे आहे मालाचा कशा पद्धतीने आहे आणि काय आहे, आपण समोर आपल्याकडे शेतकरी उभे आहे, आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकू की काय होतंय मार्केटमध्ये, काय स्थिती आहे। बरेच लोक म्हणतात की रेट डाऊन झाले, पण ऍक्च्युअल मालाची परिस्थिती आणि मालाची क्वालिटी बघतात, मालाचे रेट समाधानकारक आहे किंवा नाही, आपण स्वतः शेतकरीकडूनच हा अनुभव घेऊ की कशा पद्धतीने माल विकले जात आहेत। सर, मला सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा। अंकुश विठ्ठल वाढवणे, गाव पारनेर तालुका। पारनेर तालुका। सर, मार्केटमध्ये आले तुम्ही, माझ्याकडे गाडी घेऊन आले, तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघून घेऊन आले, जे व्हिडिओ मध्ये बघतायत, व्हिडिओ पाहूनच आलो। बरोबर आहे, जे व्हिडिओ मध्ये बघतायत आणि आज तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्याकडे माल घेऊन आले, तर तुम्हाला काय वाटलं मालाच्या संदर्भामध्ये? विक्री एक नंबर झालेली आहे। बर, लहान मालाची रेट सुद्धा टाईट आहे, बरोबर आहे, मिडियम मालाचे रेट। मीडियम मालाचे। एकंदरीत सरासरी जी आहे आपली, ही सरासरी तुमची बगीच्याच्या हिशोबाने बसते बरोबर बसते म्हणजे अर्थात हे जे शेतकरी आपल्याकडे समाधान कारण की त्याच्यानंतर परत एक शेतकरी माझ्याकडे। बोला सर, आपले मित्र। मी गणेश शंकर बांधल, बर, आम्ही पारनेर तालुका आले। बर, माल कशा पद्धतीने विकला गेला सर? माल चांगला विकलेला आहे। बाकीच्या मार्केटला मी आता ड्रायव्हर आहे, पण बाकीच्या व्यक्ती चांगला विकलाय, चांगला विकला। एक हे सुद्धा आपल्याकडे ट्रान्सपोर्टर आहे, हे सुद्धा आपल्याकडे समाधानकारक आहे। हे आपलं भारताचं भविष्य आहे आणि तरुण पिढीमधलं तरुण नेतृत्व आहे या डाळिंब क्षेत्रामध्ये। आपण त्यांचं सुद्धा मनोगत ऐकू की काय होतंय काय नाही। सर सांगा। मी सागर संजय सलगे, मी तालुका पारनेर राहतोय। बर, मी बाकीच्या मार्केटचा अनुभव घेऊन इथं आलेलो आहे। बर, पण बाकीच्या मार्केटपेक्षा इथं मार्केट आहे ना चांगल्या प्रकारे भेटत इथं। बर, म्हणजे रेट जे आहे तुमच्या समाधानकारक आहे? आम्ही समाधानी आहे. समाधानी आहे। म्हणजे यांचं सुद्धा हे आपलं भारताचं भविष्य, हे सुद्धा यांचे सुद्धा रेट आपण चांगल्या पद्धतीने आलेले आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडे हे पण शेतकरी आले। सर सांगा। मी राजू करकंडे, पारनेर तालुका, वडजिरे गाव। तर मी मागच्या वेळेस परवा दिवशी पण माल घेऊन आलो होतो, त्यापेक्षा आज 7 रुपयांनी माझा माल जास्त रुपये गेलाय सरासरी, म्हणजे 150 रुपये कॅरेट मागे जास्त भेटलेत मला। म्हणजे या शेतकरी यांचं जे म्हणणं आहे आपल्याला की बुवा माल जो आहे माझा 7 रुपये किलोने आपला वाढ झालाय, ठीक आहे, समाधानकारक आहे। सर, तुमचं नाव सांगा मला। संतराम श्रीगिरे, राहणार बीडचा आहे। बीडवरनं माल आणलाय आम्ही, तुमचा व्हिडिओ बघूनच आणला होता। बरं, कसं वाटलं सर आज मार्केटच्या संदर्भात? एकदम एक नंबर, कामकाज वगैरे एकदम भारी, वजन वगैरे सर्व वजन वगैरे सगळं क्लिअर आहे, एक नंबर आहे। म्हणजे कंप्लीट काहीच नाही, शेतकऱ्याचं पूर्णपणे मान ठेवून केलं जातं इथं, शेतकऱ्याचं मान ठेवून केलं एक पाहिजे। नंबर म्हणजे असं माल बघूनच भाव व्यवस्थित होत माल बघून आपला भाव व्यवस्थित होतो। एक सर्वात अर्थात सांगण्याचा विषय असा आहे की 100% एक वेळेस तुम्ही या अल्फा फ्रूटला 100% भेट द्या। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। अल्फा फ्रूट आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। 100% एक वेळेस विश्वासाने 100% याच। धन्यवाद सर।